नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आंबे बार बघतोय। एकदम एक्सलंट पाक फुटलेला आहे। सेटिंग आता तुम्ही बघू शकता, ज्वारीच्या दाण्याच्या आसपास साईज गेलेली आहे। तर हा अर्ली आंबेबार आपण याला म्हणू शकतो। ह्याच्यापेक्षाही अर्ली असते, पण याला आपण म्हणू शकतो, जेणेकरून हा आपण ऑगस्ट 15 ते सप्टेंबर 15 याच्या दरम्यान आपण हार्वेस्टिंगला याला आणू शकतो। हा बघा, हिरवागार बाग झालेला आहे, गवत थोडं वाढलेलं आहे, त्याला कव्हर करू आपण। आता मला एक सांगायचं आहे की ह्या बागेचं शेतकरी आपल्यासोबत आहेत। ह्या बागेची मागच्या 3-4 वर्षात काय कंडिशन होती आणि काय कसा फुटत होता, काय किती उत्पन्न होत होतं, ह्याच्यावर आपण थोडी चर्चा करणार आहे। त्यांच्याकडून थोडी माहिती घेणार आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांना जे आपल्या बागेला त्रास होतोय तो का होतोय, काय चुकतंय आपलं आणि त्याच्यासाठी काय डिसिजन घ्यावं हे शेतकऱ्याकडून आपल्याला माहिती मिळेल। तर नमस्कार। नमस्ते। तुमचं नाव सांगा साहेब। अनिल बाळासाहेब वांडेकर। बरं, गाव? मोहोज खुर्द, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर। ओके, बरं, तालुका तिसगाव असेल? नाही, पाथर्डी। ओके, तर मला एक सांगा, आपला जो आता हा बाग असा फुटलेला आहे आणि सेटिंग झाली, ही तुमची ह्या वर्षीच झाली की मागच्या वर्षी कसा बाग होता, काय होता? 5 वर्षापूर्वी बाग क्लिअर होता। 5 वर्षापूर्वी आम्ही कटिंग आहे ना जरा उन्हाळ्यात केली, मार्च मध्ये। हां, जास्त वरून मारलं आणि सारा 3 महिने ऊन खाल्लं झाडाने। बरं, त्यांनी खोडं बी खराब झाली, हां, आणि काडी बी वाढली। बरं, आगारी येऊन द्यायना ढवळी किडी। हां, मग ती 3 वर्षे खालीच राहिला असाच। बरं, फुटलाच नाही। बरं, त्याच्यानंतर तुमच्या डोक्यात काय, म्हणजे जसं मी ऐकलं किंवा तुमच्या तोंडूनही ऐकलं होतं की हा आता बाग आपल्याला संपून टाकायचं, एसीबी लावून काढायचाच होता म्हणलं, पण बरेच जण म्हणले सरला विचारावं, किशोर सरला। हां, आणि मग पहा तिथं मग नियोजन करा। तर आपली गाठ मागच्या वर्षी कधी पडली? आपली गाठ आहे ना, आपली पाडव्याच्या दिवशी पडली। हां, मागच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये। पाडव्याच्या दिवशीच ती मी आली, ती म्हणली बाग आपण आणून ठेपर म्हणून केला। आपण मिरग्याला प्रयोग केला, पण मिरग्याला नाही झाला, नाही झाला सक्सेस। आता सक्सेस झालाय, 100% झालाय असं माझं मत आहे। हां, मग आता इथून पुढे तुम्हाला काय वाटते की आपण जे आपलं काय चुकत होतं? आपण 3 वर्षापासून याला बाग फुटत नव्हता, त्याची थोडीशी झाली, थोडी आपण छाटणी बी उन्हाळ्यात केली, खूप उन्हाची, ती करायलाच नव्हती पाहिजे, कारण ते लेबर भेटाना, त्याच्या अभावी आपण छाटणी केली। हां, म्हणजे माल तोडायला अडचण होत होती। माल तोडायला 5,000 रुपये गाडी दिली तरी माल तोडी ना लेबर, तरी तोडणं। शेवट मागून रोटा मारून 2 गाड्या खाली केल्या, बरोबर, आणि अर्धा बाग छाटला। हाईट जवळपास 15 फुटाच्या आसपास गेलेली। 15 फूट, याच्यापेक्षा लय हाईट होती, चढतच नव्हतं। अमरावतीवाले साईड सीडी लईत नव्हती याला बांबू असताना, त्याच्यामुळे आपण छाटणी केली। छाटणीच्या आधी बी उत्पन्न भरपूर होतं आपल्याला। मला सांगायचं काय आहे की तुम्हाला असा अनुभव आला की छाटणीनंतर काही ज्या तुमच्या चुका झाल्या, ज्या वेळेवर नाही झाल्या, आमच्या चुका झाल्या, त्यावेळेस पाऊस पडायचा, त्या टायमाला आम्ही छाटणी करायला पाहिजे नव्हती। आणि त्याच्यानंतर पण याला खायला काय पाहिजे, किडी कोणती येते ती वेळेवर व्हायला पाहिजे, ते पुढे नियोजनच चुकत गेलं। ह्या वर्षी आपण 15-20 दिवसाला त्याला किडीला कंट्रोल ठेवलं, न्यूट्रिशन देत गेलो, किड गायबच झाली, पांढरी किडच राहिली नाही, तर पांढरी किड पानही सगळं येऊन देतो। हां, मग याच्यामुळं आता शेतकरी बांधवांना ह्या अडचणी भरपूर लोकांना येत आहे। बरेचसे बाग उपटून गेले। याच्यासाठी काय करायला पाहिजे? थोडंसं धैर्य ठेवायला पाहिजे आणि नियोजन थोडंसं एखाद्या चांगल्या एक्सपर्ट, कारण आपण ह्या बागवरच 3.5 एकर जमीन मिळलेली, म्हणलं जाऊ दे, राहिलं खाली तरी बरोबर। आणि मागच्या आपल्याला रान आहे दुसरं, म्हणलं 3 वर्षात त्यांनी आता आपल्याला 3 वर्ष तरी आपण त्याला नुकसान काही पोहोचशील नाही। झाड एकदम आपले घेरदार सगळे चांगले चालू। तर आता आपल्याला आपण जे ठरवलंय की ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला हार्वेस्टिंग करायचा प्लॅन आहे, तर तो आपण पुरेपूर प्रयत्न करणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये हे करण्याचे। तर आपण आता पुढचा व्हिडिओ थेट ऑगस्टला बनवू, म्हणजे शेतकरी बांधवांना ह्याची पण माहिती मिळेल। ओके, चला, धन्यवाद।